प्रसारित करीत आहोत ध्वनिचित्र. आकाशवाणी औरंगाबाद ध्वनिचित्र. ध्वनिचित्र या कार्यक्रमात आज आपण 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षा, अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत आणि जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या माझं कुटुंब माझी जबाबदारी अभियानासंदर्भात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिलेली माहिती, तसंच 16 नोव्हेंबरपासून उघडण्यात आलेल्या धार्मिक स्थळांविषयी खासदार इम्तियाज जलील आणि वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश विटखेडे यांची प्रतिक्रिया. औरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून 10 डिसेंबरपर्यंत 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षा होणार आहेत. या पुरवणी परीक्षा संदर्भात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, 20 नोव्हेंबरपासून 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षा होत आहेत. त्या पुरवणी परीक्षेसाठी जे विद्यार्थी बसलेले आहेत त्याच्या संदर्भातले साधारणतः जिल्ह्यामध्ये 30 केंद्रावर ह्या परीक्षा होणार आहेत. 15 10वीचे केंद्र आहेत आणि 15 12वीचे केंद्र आहेत. अशा ह्या परीक्षा होणार आहेत. आणि 12वीचे विद्यार्थी 2795 आहेत आणि 10वीचे विद्यार्थी 2402 आहेत. ही संख्या निश्चित कमी आहे. मी जेव्हा त्यांना विचारलं की किती विद्यार्थी असले पाहिजे तर त्यांचं म्हणणं होतं की साधारणतः पुरवणी परीक्षेला दोन्ही 10,000 विद्यार्थी असतात ॲव्हरेजमध्ये. आता मलाही हे खूप असं वाटलं की एवढे कमी लोक का बसले. एक कारण कोविड असू शकतं. तर मी ह्याच्या संदर्भातही त्यांना सूचना दिल्यात की आपण खात्री करूया हे कशामुळं असं झालं. याच्यासाठी मी तर आपल्याला सांगितलं की 30 केंद्र आमचे आहेत सगळ्या जिल्ह्यामध्ये. अशी ही परीक्षा होणार आहे. आता जी 12वीची परीक्षा आहे ती 20 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे आणि 10 डिसेंबरला संपणार आहे. केंद्र त्यासाठी 15 आहेत. 2795 विद्यार्थी आहेत. 10वीची परीक्षा 20 नोव्हेंबरला सुरू होणार आहे आणि 5 डिसेंबरला संपणार आहे. म्हणजे 12वीची परीक्षा थोडी जास्त काळ चालणार आहे. पण 10वीच्या परीक्षेला विद्यार्थी कमी आहेत, 2402. आता ह्या सगळ्या याच्यासाठी परीक्षेचं गोपनीयता ठेवायसाठी त्याचे आलेले पेपर ठेवण्याची जागा याच्यासाठी 8 केंद्र त्यांनी स्थापन केलेले आहेत. त्याला आपण कस्टोडियन म्हणतो. आणि ह्या सगळ्यांच्या बाबतीत शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी निरंतर अशी त्यांची एक भरारी पथकाची स्थापना केलेली. याच्यामध्ये 2002चा शासन निर्णय, त्याच्यामध्ये परीक्षामधले गैरप्रकार रोखणे, परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेणे याच्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीची रचना केलेली मी आहे. त्याच्यामध्ये CP सर आहेत, SP आहेत, त्याच्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी माध्यमिक त्याचे सदस्य सचिव आहेत. यांच्या माध्यमातून आपण कार्यवाही करीत असतो. मी याच्यामध्ये यांच्याकडून माहिती घेतली की आपल्या जिल्ह्याची परिस्थिती कशी आहे. त्याच्यामध्ये मला असं समजलं की काही केंद्र याच्यामध्ये नोटोरियस केंद्र आहेत. नोटोरियस म्हणजे कॉपी करण्यासाठी फेमस केंद्र. तर मग याच्या बाबतीत मी काही सूचना त्यांना दिल्या की अशी जी केंद्र आहेत तिथं 50% सुपरवायझर सरकारी यंत्रणेतले देणार. म्हणजे काय होईल, मिक्स करणार आपण. इन हाऊस 50, बाहेरचे 50. त्याच्यानंतर तिथला जो प्रमुख असतो तो त्या कॉलेजचा किंवा त्या शाळेचा असतो. यावेळेस त्याला उपप्रमुख करणार, बाहेरच्या माणसाला प्रमुख करणार. मुलांनाही अभ्यास करावा. तुम्ही बघा, नुसत्या कॉप्या केल्या तर त्या आयुष्यात कसा उभा राहायचा त्याचा डोलारा. आता स्पर्धेचं जग आहे, त्याच्यात जर त्यांनी काय. आणि मला असं कळलं की काही लांबूनचे विद्यार्थी तिथे येतात, म्हणजे नाशिकचे तिकडून इकडून, की ते तिथे येऊन खास परीक्षा द्यायला तिथे गावाला येतात. तर त्याच्यामुळं मी हा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी अशा केंद्रावर बाहेरून पालकं असे जत्रेसारखे जमा होतात कॉपी द्यायसाठी. तर मी त्याच्यावर सगळं व्हिडिओ शूटिंग ठेवणार आहे. मला जे व्हिडिओ शूटिंगमध्ये सापडतील मी गुन्हे दाखल करणार आहे. कारण परीक्षा केंद्राकडे त्यांचं काही कामच नाही ना. त्यांच्या पालकांनी जावं, पालकाचं काय काम आहे. प्लस ह्या केंद्रावर मी ड्रोन शूटिंगही करणार आहे. आपल्याला कसं आहे की अभ्यास करणार नाही तर मग लोक अभ्यास करायचं सोडून देतील. हे म्हणतील हेच कार्यक्रम चांगला आहे. म्हणजे जिल्हाधिकारी म्हणून आज मला जे या कमिटीत आणलं आहे, मला ह्यासाठीच आणलं आहे अध्यक्ष म्हणून. शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून म्हणलं तर मग त्यांचं सुरू असतं ते गट शिक्षणाधिकारी आले, शिक्षणाधिकारी आले, ह्याला एक वेगळी दिशा द्यायचं. मी मुख्य कार्यकारी अधिकारी सकाळी मिटिंगला ACP होते वानखेडे म्हणून. आम्ही असा निर्णय घेतला की ह्याला थोडी शिस्त लावूया. मला काय ह्याच्यामध्ये जे अभ्यास करतील, चांगली परीक्षा देतील त्यांच्याबद्दल काही नाही. पण ज्यांना परीक्षेमध्ये कॉपी करायची, गोंधळ करायचा आहे. आणि मी बघितलं काही सेंटरवर की खूप लोक असे बाहेरून जातात.
म्हणजे भिंतीवर चढतेत, खालून चढतेत, वरून चढतेत, कॉपी घेऊन पळतेत. त्याच्यामुळे ज्याने अभ्यास केला त्या विद्यार्थ्याचं सगळं त्याचं कॉन्सन्ट्रेशन जातं. तर हे टाळायचं आहे मला. याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आपली मला मदत पाहिजे. त्याच्यानंतर त्या बाकी कोविड असल्यामुळं सगळ्यांनी मास्क लावायचा, सॅनिटायझर वापरायचं. सॅनिटायझर आपण उपलब्ध करून देणार आहेत. हँडवॉश, स्प्रे बॉटल हे सगळं राहणार आहे. नंतर प्रत्येक विद्यार्थ्याचं थर्मल स्कॅनिंग करणार आहेत आपण, त्याचं ताप बघणार आहेत. त्याच्यानंतर यावेळेस मला अशी रिक्वेस्ट आली त्यांच्याकडून की प्रत्येक सेंटरला एक आरोग्य पथक ठेवा. एक आरोग्य पथक हे ठेवणार. आरोग्य पथक म्हणजे डॉक्टर आणि एखादी नर्स, म्हणजे काही प्रॉब्लेम आला तर तेही ठेवणार. तसेच आता माझं सगळीकडं आपण 144 कलम लागू करतो, त्या काळात नोटरियस केंद्राच्या तिथं आम्ही लागू करणार, ज्याच्यामुळं तिकडे जास्त लोकांनी जाऊ नये. विद्यार्थ्यांसाठी ज्यांच्याजवळ हॉल तिकीट आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही, ते मुक्तपणे जाऊन त्यांचं काम करू शकतात. परंतु हॉल तिकीट ज्यांच्याजवळ नाही आणि ते तिकडे चालले कशासाठी, म्हणजे ते त्यांचं कामच नाही तिकडे काही. तर अशा प्रकारे हा एक निर्णय घेतला होता. म्हणजे अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत आणि जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या माझं कुटुंब माझी जबाबदारी अभियानासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, आता मी तुम्हाला सांगतो, आतापर्यंत आपण त्यांना 143,07,98,000 रिलीज केले. यावेळेस सरकारने काय म्हणलंय, आणि अजून साधारणतः शासनाकडून तेवढेच पैसे येतील आपल्याला, इतकेच. आता हे जे वाटायचे त्याच्यामध्ये आपण म्हणलंय की पूर्वी ते 6,800चा दर होता. सरकारने आता ते सगळ्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याला 10,000 करून टाकला. आणि बागायतीसाठी 13,500 होता, तर ते सगळं एकत्र करून 10,000. आणि फळपिकासाठी 18,000 होता, 18चं 25 केलं. म्हणजे ते असं इकडं तिकडं करून ती ॲडजस्टमेंट झाली. साधारणतः याच्यामध्ये 4 लाख प्लस शेतकरी आहेत. ह्याच्यामध्ये काही माणसांचा जीव पण गेलेला आहे, काही जनावरं पण गेलेले आहेत. ते साधारणतः माणसं, जनावरं, गोठे बोटे मिळून 1 कोटी, आणि बाकी सगळी अमाऊंट शेतीच्या नुकसानीची. आम्ही याची रिलीजच्या ऑर्डर 10 तारखेला काढल्यात माझ्याकडून. आता हे सगळं ऑनलाईन डिस्बर्समेंट आहे. हे काही कुठं माणसं बोलवायचे, त्यांचं तपासायचा हा कार्यक्रम पहिलाच झाला आहे सगळा. आता सध्या RTGSचा कार्यक्रम आहे. आता शेतकरी जाऊन त्या पैशापर्यंत जाईल का नाही हे मला माहीत नाही, पण त्याच्या खात्यात जमा होईल. आता त्यांनी विड्रॉ केले, कदाचित त्याला गरज असली तर लवकर जाईल, गरज नसली तर जाणार नाही. पण माझ्याकडून पैसे, माझं अकाउंट तर संपलं, माझ्यापासून तहसीलदारकडे गेले की लवकरात लवकर. शेवटी कसं आता बँकर्सनी ते करायची गोष्ट आहे. बँकेच्या माध्यमातून ती कारवाई लवकर व्हावी. ऑलरेडी त्या याद्या बिद्या सगळ्या आपण त्यांचे आधार ऑथेंटिकेशन सगळं करून ठेवलेलं आहे, सगळं तपासून काढलेलं आहे. आपण जे माझे कुटुंब माझी जबाबदारी हा कार्यक्रम केला, त्याच्यामध्ये मला जे कोमॉर्बिड लोक आढळले होते, कोमॉर्बिड म्हणजे जोखमीचे लोक, त्याच्यामध्ये डायबिटीजचे 35,000 लोक आहेत आपल्या जिल्ह्यात, 35,203. हायपरटेन्शनचे 41,873. क्रॉनिक किडनी, ज्याला किडनीचे आजार आहेत, असे 950. क्रॉनिक लिव्हर, ज्याला लिव्हरचे आजार आहेत, असे 1,624. 950 950. क्रॉनिक लिव्हर 1624. कॅन्सर 36. आणि याच्याशिवाय इतर कोमॉर्बिडिटी म्हणजे स्थूल असणं अशा प्रकारचे ते 13,192. असे रफली 92,878 लोकांचा डेटाचं मी विश्लेषण केलं आहे. इतर कोमॉर्बिड 13,192. आपला हा सर्वे झाला होता. सर्वे झाला तेव्हा आम्ही कोमॉर्बिड, आता मी त्यांचा डेटा त्यांच्याकडे होता, आता मी त्याच्या मागे लागलो त्याला सेपरेट करा. आता हे डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, किडनी आहे, ह्या प्रत्येक माणसापर्यंत मी आरोग्याची टीम पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे आता ते त्या एरियामध्ये नगरपालिकाचं असेल तर त्या वॉर्डमध्ये मला हे लोक टेस्ट करायचे. टेस्ट म्हणजे कोविडसाठीच नाही, की ह्यांना अजून काही प्रॉब्लेम आहे का, कारण हे बॉर्डरवरचे लोक आहेत, लवकर कोविडपर्यंत जातील असे. आतापर्यंत सर्वे झाला. आता नुसतं सर्वे करून थांबायचं थोडंच आहे, मला सर्वे करून त्याला काही मदत पाहिजे का माझी. त्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांचा ह्या कार्यक्रम करण्यामागचा हेतू असा होता की त्याच्या आरोग्याची चौकशी करायची घरी जाऊन. आता समजा तुम्ही माझ्या घरी आले, चौकशी केली, कळलं तुम्हाला आता मला काय झालं, पुढचं काम केलं पाहिजे मी. आता मला आता त्याच्या पुढचे टप्पे करा. मला जर कळलं की ह्याला हे करून याची टेस्ट करायची, मी त्याची टेस्ट पण करणार, RT-PCR टेस्टिंग पण करणार. कारण आता मला आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांना हा जिल्हा करोनामुक्त ठेवा. मी त्याच्यामुळं कलेक्टर म्हणून सगळे प्रकार पुढचे आता जेव्हा कोरोना सुरू झाला मार्चमध्ये, तेव्हा ही तयारी नव्हती आपली. आता आपली पुढची तयारी की जरी दुसरी लाट आली, काही आली, तर CM सरांनी DC माध्यमातून आणि मुख्य सचिवांनी सूचना दिलेल्या आहेत की आपण पुढची तयारी करतोय आता. आणि हे जर सगळं याच्यामध्ये तुमची आम्हाला मदत मिळाली, सगळ्यांनी मिळून पॉझिटिव्ह बातमी जायची आली. लोकांना काय वाटतं, तसं मी त्यांच्या घरी गेलो की मला टेस्ट करायला लागला, पण मी टेस्ट तुम्हाला याच्यासाठी करतोय की तुम्ही
लवकर सापडले तर लवकर बरे होतात. सगळा जिल्हा कोरोनामुक्त ठेवायचा ना. आणि आता हे इतकं चांगला डेटा, 1,00,000 लोक आहेत, रफली 1,00,000. आपण सगळा सर्वे केला 9,80,065 लोकांचा. त्याच्यात एवढे कुटुंब आहेत आपल्याकडं. प्रत्यक्ष मला सापडले 9,55,000. म्हणजे बाकीचे स्थलांतरित झाले असतील, अजून कुठे गेले असतील. ठीक आहे. साधारणतः आपण 96% लोकांपर्यंत पोचलो एकूण लोकसंख्येच्या. ते 4%ला पण आपण म्हणजे सोडणार नाही, त्यांना त्यांच्यापर्यंत जाणारच आहेत. ह्याच्यामध्ये 6,736 कर्मचारी आहेत आणि पथकं आहेत 2,244. एका पथकात 2 माणसं, गुणिले 2 करा त्याला. त्याच्यानंतर याच्यामध्ये डॉक्टर होते 163, ॲम्ब्युलन्स वापरल्या 54. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेली धार्मिक स्थळं राज्य शासनाच्या निर्देशानुसार सोमवार 16 नोव्हेंबरपासून उघडण्यात आली आहेत. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयाचं स्वागत केलं. ते म्हणाले, मी जेव्हा दिल्लीला जातो फ्लाईटमध्ये बसून तर 3 तास लागतं. तर 3 तासाची त्या फ्लाईटमध्ये जेव्हा मी बसतो तर काय ऑनलाईन हे करतो का, मला काय सांगतं ते की 3 तास तुम्ही शेजारी असं बसू शकतं, फक्त मास्क लावा. म्हणजे धार्मिक स्थळांसाठी वेगळं काही नियम आणायचं आणि दुसऱ्या ठिकाणी वेगळं नियम आणायचा. तुम्ही मार्केटमध्ये बघा ना काय आहे. फक्त धार्मिक स्थळांच्या बाबतीत मला नाही काय हे एक पॉलिटिकल जे आहे ना, हे मला वाटतं की अननेसेसरी एक धार्मिक स्थळांना यामध्ये या कॉन्ट्रोवर्सीमध्ये आणण्यात आलं होतं. तरी सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे, त्याचं आम्ही स्वागत आहे. बघा, आम्ही फक्त धार्मिक स्थळांच्या बाबतीत जेव्हा बोलत होतो तर ते भाविक लोकांच्या बाबतीत नाही होतं की फक्त लोक नमाज पढण्यासाठी जे येत आहे त्यांना त्रास होतो. अनेक असे उदाहरण आहे की आम्हाला जेव्हा आमचे उलमा इक्रामनी आदेश दिला तर आम्ही घरीमध्ये नमाज अदा केली. आम्ही रमजानची ईद घरीमध्ये साजरी केली, आम्ही बकरी ईद घरीमध्ये साजरी केली. फक्त काय आहे की धार्मिक स्थळांच्या समोर जे छोटे मोठे कारोबार करणारे लोक आहे, ते पूजाची साहित्य असू द्या किंवा चणे फुटाणे विकणारे असू द्या किंवा छोटे छोटे जे कारोबार करणारे लोक आहे, अनेक असे धार्मिक स्थळं आहे ज्याच्या समोर अनेक लोक बसतं आणि त्यांचा रोजगार त्याच्यावरही ह्या धार्मिक स्थळावरही निर्भर असतं. मग त्यांच्या पोटाच्या विषयी कोण बोलणार, कोणी नाही बोलत होतं. म्हणून आम्हाला हे आंदोलन नाईलाजाने करावं लागलं होतं. पण त्यावेळी सुद्धा अनेक राजनैतिक पार्ट्यांनी विरोध केला की तुम्ही कशाला बोलतो मंदिराच्या बाबतीत, तुम्ही फक्त मशिदीच्या बाबतीत. लोकप्रतिनिधी असल्यावर तो कोणत्या एका जातीचा नसतो, कोणत्या एका पार्टीचा नसतो. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश विटखेडे यांनी कोविड संदर्भात काळजी घेऊन भाविकांना प्रवेश दिला जात असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, सकाळी 5:30ला आरती झाली. पहिली आरती जी असते रोजची 5:30ला आरती झाली आणि 6 वाजता आम्ही मंदिर उघडून दिलं. मास्क कंपल्सरी ठेवले, सॅनिटाईज करायला ठेवलेलं आहे, सॅनिटायझर ठेवलेलं आहे. बाहेर दर्शन वगैरे जे आहे ते स्पर्श नाही आहे मूर्तीला, बाहेरून दर्शन आहे. गर्दी आहे, भाविक आहेत, पण सगळं थोडं कमी प्रमाणात आहे, अजून थोडं म्हणावं लागेल. दर्शन व्यवस्था आपल्या सोशल डिस्टन्सिंगची पूर्ण सोय केलेली आहे. बाहेरचे पण भाविक येत आहेत, गुजरात वगैरे येत आहेत, सकाळी होते. ध्वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते रमेश जायभाये, निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे.